महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे शहराचा ऐतिहासिक आठवडे बाजार अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे। गेल्या काही वर्षात बाजाराचे विस्तारलेले स्वरूप व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। बाजाराच्या स्वच्छतेचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती निखिल भगत यांच्या सूचना व मार्गदर्शनाने काही नियम बनवण्यात आले आहेत। त्या नियमावलीनुसार रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी रात्री 8ची वेळ सुनिश्चित करण्यात आली आहे। रात्री 8 वाजता बाजार बंद करण्यात यावा, अन्यथा व्यापाऱ्यांचा माल जप्त करण्यात येईल अशी सूचना सर्व व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत। तसेच नागरिकांनी 8च्या आधी बाजारासाठी यावे, 8 नंतर त्यांना भाजीपाला व अन्य वस्तू मिळणार नाहीत याची दखल घ्यावी असे आवाहन संतोष दाभाडे पाटील यांच्यामार्फत करण्यात आले आहे। काल बाजाराच्या दिवशी स्वतः संतोष दाभाडे पाटील, निखिल भगत, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, नगरसेवक इंद्रकुमार ओसवाल, सूरज सातकर, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, स्वच्छता निरीक्षक सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, पर्यवेक्षक राहुल आगळे, पुरुषोत्तम तेजी यांनी बाजारात जाऊन प्रत्येक व्यापाऱ्याला सूचना दिल्या आहेत। तसेच नागरिकांना आवाहनही केले आहे। त्याचबरोबर स्वच्छ सुंदर तळेगाव करण्यासाठी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत सुमारे 15 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे व आगामी काळात पुन्हा विक्रेत्यांकडे प्लास्टिक आढळल्यास प्रथम 5,000 व पुढील वेळेस 10,000, 25,000 असा दंड आकारण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे। तसेच नागरिकांनी बाजारात येताना सोबत कापडी पिशव्या आणाव्यात असे आवाहन आमच्या चॅनेलच्या माध्यमातून करण्यात येत आहे। बरेचसे स्वच्छता कर्मचारी बाहेर गावावरून कामासाठी तळेगाव दाभाडे शहरात येतात। त्यांना घरी परतण्यासाठी रात्री 10ची शेवटची गाडी असल्याकारणाने बाजाराची स्वच्छता रात्री 9:30 पर्यंत होणे अपेक्षित आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रभागनिहाय कामं असल्याने बाजाराची स्वच्छता होत नाही। त्यामुळे रात्री 11 पर्यंत चालणारा बाजार 8 वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून 8 ते 9:30 या वेळात संपूर्ण बाजाराची स्वच्छता त्याच दिवशी करता येणार आहे, असे संतोष दाभाडे पाटील यांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितले। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।